गोरेकर यांच्यासोबत असते. त्यानंतर शिवसेना सन्माननीय गंगारामजी कोकरे या उपक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलोय ते आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचा या ठिकाणी आपण सुरुवात करतो. यानंतर मगाशी ज्या विद्यार्थ्यांचा आपण उल्लेख केला त्या ठिकाणी किनाऱ्यावर काही पर्यटक आले होते. ज्यांनी आपल्या कौशल्याने वाचवलं ते विद्यार्थी रुद्र गावकर, अंगद गावकर, वरद सापळे आणि हर्ष कुबल यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. व्यासपीठावर येण्याची आम्ही त्यांना विनंती करतोय. माणूस याला बुडत असतो त्यावेळी त्याच्या वाचवण्यासाठी एका मिनिटाचा वेळ असतो. ही एवढी छोटी छोटी गोष्ट शिक्षकांनी त्याच्या प्रशिक्षकांनी शिकवल्याप्रमाणे स्वतःला सुरक्षित राखत त्याचे प्राण वाचवले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो पुण्याला तिथला अतिशहाणा होता. त्याला वाटलं की ही छोटी छोटी मुलं पोहत आहेत म्हणजे तिथं पाण्याला खोली नसतात, म्हणून त्याने स्वतःला पोहता येत नसताना 15 फूट खोल समुद्राच्या पाण्यामध्ये उडी मारली. आणि मग त्याच्या लक्षात आलं की मुलं जरी छोटी असतील तरी ती कर्तृत्वाने किती मोठी आहे. आम्ही पण त्यामध्ये आहोत. तिथे अर्थ असेल तिथे आम्हाला सांगा. जे दाखले आणि जबाबदारी सुद्धा आम्ही निश्चित आपली घेऊ. त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्यास काही अडचण असते कारण ऍडमिशन आपल्या स्पर्धेकडून होतात. तिथे आपल्याला वाटेल तिथे आमची गरज लागेल तिथे ऑप्शन तिथे पण आपण सांगा ते पण आम्ही करण्याचा प्रयत्न या करूया. पुन्हा एकदा गुणवंत विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज कुठल्या क्षेत्रामध्ये एखादा माणूस सुद्धा एका क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतो. आता आपण मोबाईल बघतो, प्रत्येकाला मोबाईल बघायला असतं, प्रत्येकाला आपली रील करायची असते, प्रत्येकाला आपल्याला जास्त कमी पोहोचायचं असतं. परंतु ड्रो रायटिंगसारखा एका तरुणाने आज संपूर्ण जगभर पोहोचला आणि त्यांचं वाचन त्यांचा अभ्यास आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा प्रत्येक क्षेत्रात जे आपलं क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती केली पाहिजे. आणि तिची आपण या ठिकाणी कळा तिची आपल्याला मला खात्री आहे. आमच्या मालवण तालुक्याची खरं तर ही परंपरा आजची नाही आहे. ही मालवण तालुक्याची परंपरा ही अनेक वर्षाची आहे. अशा अनेक शाळांची 300 वर्ष या तालुक्याच्या अनेक शाळांमध्ये आहे आणि त्यामुळे ही गुणवत्ता ही अनेक वर्षाची मालवण तालुक्याची आहे. आणि तीच गुणवत्ता पुन्हा एकदा तीच परंपरा चालू होती. त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि याच परंपरा आपल्याला अशाच या ठिकाणी चालू राहाव्यात. आपल्याला संस्कार झाला आहे किंवा आपल्या सहकार्य केला आहे, आपल्याला आशीर्वाद दिले त्यामुळे तुम्हाला निश्चित असेल आणि पुढचं यश घेण्यासाठी तुम्हाला हा त्याशिवाय उपयोगी पडते. उपयोगी पडलं किंवा निश्चित त्याने घातली आहे. त्याचबरोबर आपण सरकारकडे सामाजिक काम केलं पाहिजे, एखाद्याला मदत केली पाहिजे. आज आमच्याकडे छोटी मुलं आली आहेत त्यांनी वाचवून पुढे एवढं राहतो ना त्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी करणार होतो. छोटी मुलं आहे म्हणजे समुद्रामध्ये ही पोहायला जात होती आणि त्यावेळी एका प्रमाणाची बोट उलटी झाली आणि तो पर्यटक हे पण होता पुढं होता आणि या 5 मुलं 5-6 मुलं होत्या त्या 4 मुलांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्यांचा जीव वापरला. आणि आपल्याला सुद्धा भविष्यात सुद्धा कोणाला तरी जीव वापरून आपण बघायची भूमिका घेता कामा. काल आपण एखाद्या कॉलेजमध्ये जातो लावतो मी कालच्याच लावतो एखाद्याला हल्ला करतो एका मुलीवर आणि सगळे 100 सुद्धा मोबाईलवर फोटो टाकतात. हा समाज आपल्याला करायचा आहे. आपल्याला समाज दुसऱ्याला मदत करण्याचा समाज आपल्याला तुम्ही घडवायचा आहे आणि तो आपल्याला समाज घडवायचा आहे. कारण भारत हा समाज करून विद्यार्थ्यांच्याकडून युवकांचा देश आहे आणि तसा आपल्याला तो घडवायचा आहे. आणि यासाठी आपण प्रयत्न करूया. तर माझी सांगण्यातल्या या ठिकाणी आली आहे तिला पण आपल्याला सत्कार करताना तिला पण या ठिकाणी तुझं सत्कार बघायला करून ती पण या ठिकाणी आली आहे आणि आपण सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र.